घटस्फोट घेण्यासाठीची ती तालीम वगैरे आहे असं काय? वसुदे, हं? काय खोदून खोदून विचारणं चाललंय ग? मी नाही 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 साधने काय उपयोगाचं नाही, नको जीवाचं पाणी करू. अमृता तू बोल. काही नाही. झोप लागली का तुला नीट? दिसते माझ्या चेहऱ्यावरून दिसते झोप लागल्याचं. हा, तुला थँक्स म्हणायचं यार मला अमृता, खूप थँक्स. एकतर तू रात्री चालत नाहीस, घोरत नाहीस, तुला पायाला दोरी बांधावी लागत नाही, हा तुला पिक्चरची स्टोरी पण ऐकावी लागत नाही. अरे काय म्हणतोयस? हे सगळं केलंय मी रात्रभर काकांना झोप लागावी म्हणून. हे सगळं करत बसलो यार मी, बघ ना झोपलोच नाहीये. थँक्यू सो मच. कशी का होईना तुला माझी आठवण आली. हा आली. वहिनी इथे पण आलीस तू. नेहमी येतेस तू रूम मध्ये मोक्याच्या वेळी डिस्टर्ब करायला, इथे पण आलीस. जरा बोलू दे ना यार. सॉरी भाऊजी, मी डिस्टर्ब करायला नाही आले. मग पण मी हे सांगायला आले होते की काकू आणि माई काय त्यांचं काय? नाश्ता बनवण्यात बिझी आहे, त्यामुळे तुम्ही मन मोकळ्यात खुशाल गप्पा मारा. एन्जॉय. थँक्यू वहिनी. बरं झालं. ऍक्च्युली अमृता, मला ऑफिस मधून सुट्टी घ्यायची आहे माझ्यासाठी. तुझ्यासाठी अमृता. अरे वहिनी काय वहिनी नाही, वहिनीची सासू आहे. तुम्हाला काय सांगितलंय ते विसरलायत वाटतं. सांगू माईंना नाही की तुम्ही दोघं गार्डन मध्ये आहात, एकमेकांचे हात धरलेत आणि गाणं म्हणतायत, मैं तुलसी तेरे आंगन की. सांगू माई? नाही जातो. ए, काय चाललंय तुम्हा दोघांचं? मला जाऊ द्या. ए, जाऊ दे मला कळल्याशिवाय काय जाऊ बिऊ देणार नाही तुला. घटस्फोटासाठी फाईल केलायत ना, त्याची पोचपावती माझ्या हातात आली होती. आता ती हरवली म्हणजे तुमची सुटका झाली असं नका समजू. मला सगळं कळायलाच हवं. तुम्ही काय काय करणार आहात ते मला कळायलाच हवं. मग कधी घेताय घटस्फोट? घेतला की सांगू? लवकर सांगा. वसुदे, आले मीच आणलंय ना यांना स्वप्नात. बसलेत माझ्या डोक्यावर. अशी सुटका नाहीये तुझी. एक ना एक दिवस माझ्या तावडीत येशीलच. अगं वसुदे, आले. अमृता यार, कपडे कुठे इस्त्रीचे? आणि चहाची वेळ झाली ना यार. ए यार अमृता, नाही तर एक गोष्ट सापडत नाही. कुठे गेला आता इस्त्रीचा शर्ट? तिकडे बरं असतं नाही गावाला. यांना चहा हवाय. यांना चहा? अगं कितींदा सांगितलं तुला, आता याच्यात पडायचं नाही म्हणून. 7 दिवसाचं नाव बी काढायचं नाही. हा ते मी केला होता चहा, भाग्यश्री घेऊन गेली. नाही पण अक्षयला ना. नाही म्हणजे यांना चहात ना. आता एकदा ठरलंय ना आपलं, 7 दिवस तुम्ही एकमेकांशी बोलायचं नाही, त्यामुळे चहा वगैरे सगळं विसर. आणि आता सांगितलं ना जाऊबाईंनी, भाग्यश्रीने त्याला चहा नेऊन दिलाय म्हणून. मग अमृता यार,
भाऊजी, वहिनी तू सगळीकडे अमृताच दिसतीये का तुम्हाला? काय वहिनी? हा घ्या तुमचा चहा. थँक्यू. या चहा. अहो भाऊजी, माझा झालाय घेऊन चहा. तसं नाही, चहा परत न्या. का? पण तो चहा ते पिणारच नाहीत अहो. चहा पाहिजे म्हणून ठणाना लावला होता त्यांनी, इथपर्यंत आवाज येत होता. काय तरी बोलते. असं काही ठरलंय का तुमचं की तू चहा नेऊन दिल्यावर तो पिणार आणि बाकी कोणी नेऊन दिल्यावर पिणार नाही म्हणून? होय का? हा? नाही नाही, तसं नाही. मग तुम्हीच म्हणाला होतात ना की चहा काढून ठेवला होता आणि भाग्यश्रीने यांना चहा देईपर्यंत चहावर साय जमली असणार आणि त्यांना चहावर साय जमलेली नाही आवडत. माई काय ग? भाऊजी म्हणाले की त्यांना हा चहा नकोय. का? त्यांना ना चहावर साय आलेली आवडत नाही, म्हणून हा चहा नकोय. बर भाग्यश्री, दुसरा चहा करून नेऊन दे अक्षयला. हो माई. आणि अमृता, तू कैरी किसाला बस. उद्या आंब्याची डाळ करूया आपण. होय होय. अक्षयला खूप आवडते. चल मग. चला. अक्षय काय करत होता ग? काय करणार? अगं, इस्त्रीचा शर्ट सापडत नाहीये म्हणून सगळे कपडे असे अस्ताव्यस्त फेकून दिलेत त्यांनी. बिचारे अक्षय भाऊजी. यार, या अमृत असेल ना की सगळी कामं नीट होत असतात. इस्त्रीचे कपडे, बिनसाईचा चहा. ही काकवाची माई पण ना, काय फॅड काढलं स्वप्नाचं काय कळत नाही. हे कळत नाही यार, ही सगळी स्वप्न काकवाजीलाच कशी पडतात? असली कॉमेडी आमची गोची होते ना त्यामुळे. भाऊजी, चहा बिन साईज आहे आता. हा, थँक्यू. आणि आणि काय? आणि काही नको. आणि मला काम करू दे आता. राहिलं, अमृताचा निरोप होता तो द्यायला आले होते, पण ठीक आहे, जाऊ दे. एक मिनिट वहिनी, काय निरोप आहे? सांगू? सांग ना. नको, जाऊ दे. तुम्हाला ऐकायचं पण नव्हता ना, जाऊ दे. नाही वहिनी ऐक ना. सॉरी. ऐकायचं. नक्की सांगू? सांग ना. बर. अमृताचा असा निरोप होता की तुमचा इस्त्री केलेला शर्ट हा. तिच्या इस्त्री केलेल्या साड्यांच्या खाली ठेवलाय. वा, थँक्यू वहिनी, थँक्यू. तिला थँक्यू सांगा. हा, बर. तुम्हाला पण थँक्यू चहासाठी. वेलकम. बाय वहिनी. इस्त्री केलेला शर्ट इस्त्री केलेल्या साड्यांच्या खाली शर्ट मिळाला. अमृता यार, तू बेस्ट आहेस यार. माय बेस्ट बडी, बेस्ट वाईफ. काय बघून चालते की काय करत सतत जायचं? कुठे गेली होतीस? काही नाही आई, ते अक्षय भाऊजींना चहा द्यायला गेले होते. मग त्यात काय करण्यासारखं काय आहे? काय म्हणाला? कोण? ज्याला चहा द्यायला गेली होतीस तो अक्षय. ते काय म्हणणार होते? तेच मी तुला विचारते ना, तो काही म्हणाला का अमृताबद्दल, माईंबद्दल? ते काही म्हणणार होते का? म्हणजे तुम्हाला तसं बोलले होते का ते? अगं, माठ काय म्हणावं हिला? तो मला कशाला काही बोलेल? तुम्हीच म्हणालात ना, ते काही म्हणाले का अमृताबद्दल, माईंबद्दल? अगं, तेच मी तुला विचारते ना. तो म्हणजे तो काही सांगणार होता का अमृताबद्दल आणि माईंबद्दल? पण ते मला का सांगतील आई?
म्हणजे त्यांना जर काही सांगायचं असेल तर ते डिरेक्टली माईंना जाऊन सांगतील ना. काय कुठल्या नक्षत्रावर तुला ना माईने निवडली आहे मला न विचारता तेच कळत नाही मला. मला नाही माहिती. पण आई थांबा, मी माईंना जाऊन विचारते. नको. कामाला जा जा. काय काम करू? अरे देवा, नाही नाही काहीही काम करू नको, निघ. कुठे जाऊ? थांब, इथेच थांब, मी निघते. अहो पण आई, असं काय करतायत? तुम्हाला तर वर जायचं होतं ना. हा अगं कार्टे, मला वर पाठवायच्याच मागे राहा तू. वर तुला काय करायचं? मी पाहिजे ते वसुधा, कंट्रोल, शांत राहा. आईंना काय झालंय? अशा का वागतात आई? जाऊ दे. तुला अगं बरं वाटेल आईला. असं धीर सोडून कसं बरं चालेल? आणि तूच धीर सोडलास तर आईने कोणाकडे बघायचं? हा, नको काळजी करूस, आम्ही आहोत ना. आणि रात्री अपरात्री कधीही वाटलं तरी फोन कर, आपण काही ना काहीतरी करू. ठेवू फोन. चल. माई, काल कुठे गेला होतात हो? वकिलाकडेच गेला होतात ना? तुला तर सगळंच ठाऊक आहे, मग का विचारतेस? नाही नाही, अहो काळजी वाटतेय ना. म्हणजे ती कोर्टाची जी नोटीस आली होती डिवोर्सची, ती खरीच होती का म्हणजे? आणि हे अक्षय अमृता खरोखर डिवोर्स घेणार आहेत का हो? वसुधा, अगं तुला सगळंच ठाऊक आहे की, मग का तुम्हाला इतके प्रश्न विचारतेस? नाही बघा, तो लिफाबाई तुलाच सापडला, त्यातलं पत्र तुझ्याचकडे लपवून ठेवलं होतंस, आणि त्या वकिलाचं कार्डही. आणि जितकी मी तुला ओळखतेय त्यावरून तरी मला असं वाटतंय की तू फोनही केला असेल त्यांना, भेटूनही आली असशील त्यांना. आलीस? नाही माई, शपथ मी नाही केला फोन. अहो नाही, म्हणजे तो लिफाफा माझ्याकडे होता, त्याच्यामध्ये ते पत्र होतं हे खरं आहे, आणि मी ते अगदी जपून ठेवलं होतं हे सुद्धा खरं आहे. पण मी नाही केला फोन वकिलाला माई, खरंच मी. मग ते सगळं जाऊ दे माई. काल तुम्ही एवढं उन्हात न गेलात, मग तुम्हाला चक्कर आली, मग तुम्ही चिडलेल्या पण होतात. म्हणजे अमृताने पाणी दिलं तर ते सुद्धा तुम्ही घेतलं नाही, उलट तिच्याच वर चिडलात. आणि त्यानंतर मात्र काकून बरोबर परत उन्हात गेलात, आणि मग मात्र परत येताना मी हसत खेळत आले. जाऊ बहिणी अशी काय जादूची कांडी फिरवली माझ्यावर की मी शांत होऊन घरी परत आले, हसत खेळत घरी आले. हेच जाणून घ्यायचं ना तुला. आणि त्याच उत्सुकतेपोटी तू मला हे सगळं विचारतेस का, कशासाठी, असं कसं झालं, हो की नाही? नाही नाही, म्हणजे नाही, काळजी सगळ्यांनाच काळजी वाटतेय की तुम्ही आल्यानंतर लगेच त्या अक्षय आणि अमृताला व्रत दिलात ना, वेगळं राहायला सांगितलं. घटस्फोट घेण्यासाठीची ती तालीम वगैरे आहे असं काय? वसुदे, काय खोदून खोदून विचारणं चाललंय ग? मी नाही 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 साधने काय उपयोगाचं नाही, नको जीवाचं पाणी करू. अगं मार्का म्हशीला किती बी समजवलं ना तरी ती माणसाळत नाही. हा म्हणजे अय्या, चल जरा मला तुझ्याशी बोलायचंय. ये ग बाय. अय्या, ओ का माई, मी काही असं कुठे माई. अय्या माई, रागून माहितीये मारकी म्हैस काय दाखवतेस तुम्हाला, माझ्या शिंगाची धारच दाखवते. जो येतो तो बोलायला लागलाय, जो येतो तो बोलायला लागलाय. मारके गोड बोले वकील.
नमस्कार. गोडबोले वकील आहेत का? गावी गेल्यात. हातात तोंडाशी आलेला घास ना असा का हिरावून घेतोस रे नेहमी परमेश्वरा? पहिला घास. त्या माई त्या वकिलाकडे गेलेल्या होत्या. इथे नेमकं काय बोलणं झालं हे कळावं म्हणून गोडबोले वकिलाला फोन लावला, तर जाऊन बसले गावाला. दुसरं उदाहरण, बरोबर ते कोर्टाचं लेटर असं माझ्या हातात होतं. मी ते वाचणार, नेमकं त्याच वेळेला त्या जागी ते लव्ह लेटर आलं. आणि तिसरं, ती कियारा चांगली माझ्या हातात सापडली होती. कधी आणि कशी माझ्या हातातनं निसटली ना तेच नाही कळलं. गेली कुठे असेल ही कियारा? कुठे आहे मिंटी? हा? कुठे आहे? मी तुझ्याकडे या विश्वासाने सोपवली होती की तुझं तिच्यावर प्रेम आहे. मी परदेशात निघून गेलो तुझ्या जीवावर आणि तू साधं लक्ष नाही ठेवता आला तिच्यावर. कुठे आहे? कुठे ती? कुठे आहे ती? पळून गेली तुमची मुलगी आणि तिला प्रेमानेच वागवलं, खूप प्रेमाने वागवलं. अरे लग्न सुद्धा केलं मी तिच्याशी. तिचा सगळा तमाशा सहन केला तरी तिचं ते अक्की 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 काय बंद होईना. गेली पळून. त्या अक्षयकडेच गेली असणार. विचारा त्याला फोन करून तुमची मुलगी कुठे येते. मला तर फसवलंच आहे. ए बकवास करू नकोस. तू प्रेमात होतास तिच्या. तुला लग्न करायचं होतं तिच्याशी. तिचं अक्षयवर प्रेम आहे हे ठाऊक असून सुद्धा खरं तर तू सांभाळायला हवं होतंस तिला. मला सांगू नका. आणि तुम्ही मला काय मारताय? त्या अक्षरा जाऊन कानाखाली मारा ना. त्यानेच लपवलं असणार तिला. तर इतके दिवस पळून गेल्यानंतर ती राहणार कुठे? थांबा तुम्ही, मीच फोन लावतो त्याला. ही अशी मिस्टेक आहे ना पुन्हा कधी करू नकोस. जरी ती त्याच्याकडे असेल तरी तो खरं सांगणार आहे का की मी लपवलंय तिला? आणि तू जर त्याला विचारायला गेलास आणि तिथे जर ती नसेल तर त्याला हे कळणार की ती तुझ्या बरोबर सुखात नाहीये. आणि मग तो गप्प बसणार नाही. तो मागे लागणार तिच्या, जे मला नको आहे. खाल्लीस ना तेवढी माती खूप खाल्लीस. आता गप्प बस. त्याच्या पुढे मी शोधेन तिला. आणि हो, अक्षयला यातलं काही कळता कामा नये. ये जा. अमृता यार, कोणी यायच्या आत कोणी बघायच्या आत मला तुझ्याशी बोलायचंय बडी. ऍक्च्युली आमच्या ऑफिसमध्ये अक्षय, मला वाटलंच होतं इथे असशील म्हणून. तू इथे काय करतोयस? ते ऍक्च्युली फ्रेश व्हायचं होतं ना, आंघोळ करून मग आवरावं. त्याची बॅग भरलीस? बॅग कसली माई? हो माई, पण माई इतक्यात म्हणजे? इतक्यातच. अरे हिला तुझी 6 दिवसांची बॅग भरून ठेवायला सांगितली होती. तसे मृदुला आणि देवदत्त नाही आहेत ना, मग त्यांच्या खोलीत तू आवरावर करशील ना. जे का तुला फ्रेश व्हायचे त्यांच्या खोलीत हो. अच्छा, म्हणजे मी झोपायचं पण बाबांच्याच खोलीत ना. अक्षय, पुढे त्या हिरो हिरोईनचं काय झालं रे? आज ती उरलेली गोष्ट सांग आणि लवकर ये झोपायला. येईल हो येईल. अक्षय तुमच्या बरोबर येईल हो झोपायला. जेवायला जेवण झालंय माझं. नाही, अक्षय तुमच्या बरोबर झोपायला येईल. हा, हा, लवकर ये. हे माई, मिळालं ना उत्तर तुझं?
कुठे झोपायचे ते त्यांच्याबरोबर पेढीत झोपायचे. एकही अक्षर नकोय मला. चल बॅग घे. ही नाही ती. चला. ठीक आहे. म्हणजे परत परत यायला नको ना रे तुला. मी घेऊ का काही? नाही, नाही.